राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच इंदापूर विधानसभेची निवडणुकीची चर्चा जी आहे ती जोरात सुरू आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये कार्यक्रम घेतला आणि यावेळी इंदापूरमध्ये गेल्या 5 वर्षात जवळपास 5,500 कोटी रुपयांचा निधी दिल्याचं सांगत यापुढील कामं देखील दत्ता भरणे आणि मी स्वतः करणार असल्याचे संकेत दिलेले आहेत। एकूणच दत्ता भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याचं काही कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे। याशिवाय आपल्यासोबत बोलण्यासाठी काही इथले स्थानिक लोक आहेत। काय सांगाल, आज कार्यक्रमाला होता का तुम्ही? कार्यक्रम ऐकलाय का आज? काय आज ही इंदापूरची जागा जी आहे ती कोणाकडे जाईल असं वाटतंय? कारण एकीकडे सिटिंग आमदार म्हणून दत्ता भरणे इथले उमेदवार असणार आहेत, हर्षवर्धन पाटील देखील उमेदवार असणार आहेत। काय तुम्हाला काय वाटतंय? त्याचं असं आहे बरं का, आम्ही म्हणजे सदरच्या तालुक्यात जे आता आमदारकीची जी उमेदवारी आहेत तर ह्या उमेदवार कोणाला देतील कोणाला नाही हे काही विचार करणारे आम्ही माणसं नाही। मी स्वतः कार्यकर्ता हर्षवर्धन पाटलाचा कार्यकर्ता आहे। भाऊ इलेक्शनच्या संदर्भात आता विधानसभा 2 महिन्यावर आली आहे। भाऊ स्वतः जे काही स्टँडिंग निर्णय घेतील या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही राहणार आणि आम्ही भाऊंनाच मतदान करणार अशी माणसं। काय कार्यकर्त्यांची इच्छा आहे? कारण अपक्ष लढावा अशी इच्छा आहे कार्यकर्त्यांची। आता इच्छा लोकांची काय पण असते बरं का, इच्छा लोकांची काय पण असते, पण ठीक आहे त्यांचं कार्यकर्ते जवळचे आहेत ना, तर भाऊंनी यावेळी विधानसभेला उभं राहावं अशी सर्व लोकांची इच्छा आणि आम्ही त्यांना भरभरून मतदान देणार हा विषय। काय सांगाल तुम्ही, आज ज्या पद्धतीने आज सगळं सुरू आहे बारामती इंदापूर मधलं राजकारण, हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, आता 2 आमदार आणखी इच्छुक आहेत, आप्पासाहेब जगदाळे आहेत, प्रवीण माने आहेत। काय वाटतंय, कोणाला चौरंगी लढत होईल असं वाटतंय का तिरंगी लढत होईल? आम्ही पहिल्यापासून हर्षवर्धन पाटलाला मतदान केलं होतं, परंतु 2 वर्ष 5 वर्ष झालं 10 वर्ष झाले आम्ही त्यांना काही मतदान केलं नाही। तर आमची अशी इच्छा आहे की हर्षवर्धन पाटलांनी पक्ष सोडून इंदापूरला यावं। इंदापूर आले तर आम्ही सगळे जेवढे आमचे 2-2.5 हजार मतदान आहे आम्ही हर्षवर्धन पाटलाला करू। तुम्ही 2 वेळा केलं होतं म्हणताय मतदान? 2 पहिले 3 वेळा केलं होतं हर्षवर्धन पाटलाला, परंतु आता आम्ही हर्षवर्धनला 10 वर्ष झालं सोडलंय। आता हर्षवर्धन जर पक्ष सोडून आला तर आम्ही त्यांना मतदान जरूर करू। 10 वर्ष मतदान केलं, मग 10 वर्ष मतदान केलं नाही म्हणताय? ह्याला केलं ना, भरणे मामाला केलं ना आम्ही 10 वर्ष, पण आता जर हर्षवर्धन पाटील जर पक्ष सोडून जर आला तर आम्ही इकडे त्यांना मामांचं काम आवडलं नाही का? मग 10 वर्ष काम आवडलंय, पण पहिल्यापासून आम्ही 50 वर्षापासून त्याच्या पाठीमाग होतो। पक्ष का सोडावा असं वाटतंय तुम्हाला? की पक्ष हर्षवर्धन पक्ष सोडतोय म्हणून आम्ही त्याला सोडलं होतं। आता ती जर इकडे येत असलं तर त्याला आम्ही सोडणार नाही। इकडे म्हणजे स्थानिक पातळीवरची आघाडी पातळीवर त्यांनी इंदापूरला यावं पक्ष सोडून, ते पहिला जिथं ते गेला ती सोडून इंदापूरला यावं, राष्ट्रीय महाविकास आघाडीत यावं आणि त्यांना मतदान करू। भाजप नकोय तुम्हाला? भाजप सोबत गेलेलं आवडेल नाही? नाही, आम्ही भाजपला मतदान केलंच नाही आजपर्यंत। काय सांगाल, आज दादांचं एक वक्तव्य आले की 5,500 कोटी रुपये जवळपास निधी दिलेला आहे, तर पुन्हा एकदा भरणे मामा आमदार असतील इथले असे संकेत दिलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला? काय बघताय? दादांनी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने दादा इंदापुरात आले होते। दादाने संकेत दिले असं तुमचं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे। ठीक आहे, यानंतरच्या काळात जे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतील ते मामांनी सांगितलंय, जे वरच्या पातळीवर वरिष्ठ निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते खाली काम करू। कुठल्या पक्षाचं काम करणार? आमचा पक्ष दत्तात्रय मामा भरणे। मामांच्या कामावर समाधानी आहात का तुम्ही? जवळपास 5,500 कोटी रुपयांची कामं आज केल्याचं सांगितलंय त्यांनी। इथून पुढे जी राहिलेली कामं आहेत ते अजितदादा आणि भरणे मामा हेच करू शकतात असं अजितदादा म्हणतात। 100% खरंय, कारण आज भूमिपूजन झालं, मालोजीराजे गडी असेल, बाबांचा दर्गा असेल, एक ऐतिहासिक काम झालं। शिरसोडीत एक फुगा उजने धरणातून जाणारा पूल, हे ऐतिहासिक कधी भूत न भविष्य। मी शिरसोडीत गावचा आहे, आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण हे स्वप्न साकार झालं केवळ अजितदादा पवार साहेबांमुळे आणि दत्तात्रय मामा भरण्यांमुळे। हे आमचं स्वप्न साकार झालं। एवढा ऐतिहासिक मोठा पूल हा मामांच्या आणि दादांच्या माध्यमातून झालेला आहे। इंदापूरची जागा जी आहे ती प्रचंड हॉट मानली जाते,
आता तुम्ही दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटलांच्या नावांची चर्चा आहे, पण दुसरीकडे दोन उमेदवार जे आहेत ते विधानसभा निवडणूक लढवायला सज्ज आहे. आप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीण माने असतील. काय वाटतंय, नेमकं चौरंगी लढत होईल का तिरंगी लढत होईल? लढत कुठलीही झाली, तिरंगी होऊ द्या, चौरंगी होऊ द्या, परंतु तालुक्यातील जनता ही आता आजी माजी आमदारांना कंटाळलेली आहे. आता तुम्ही 5,500 कोटीची जी कामं म्हणता, ह्यातील फक्त ह्यांनी रोजगार निर्मितीसाठी किती निधी वापरला? रस्ते गरजेचे आहेत, परंतु रस्ते करून सामान्यांची आणि शेतकऱ्यांची पोटं भरत नाही. बरोबर, पोटाला लागण्यासाठी रोजगार पाहिजे, शेतीमालाला भाव पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही काय केलं ते सांगा आम्हाला. 5,500 कोटी दिले मान्य आहे आम्हाला, पण ते रस्ते केले, रस्त्यातून तुमच्याच घरामध्ये त्यातले काही आले, टक्केवारी आली असेल. त्याच्यामुळे जनतेने आता असं ठरवलं की आम्हाला रस्ते नको, हाताला काम देणारा नेता पाहिजे. असा नेतृत्व आम्ही आता नवीन चेहरा, नवीन कोरीपाटीचा उमेदवार हा इंदापूर तालुक्यातील जनता निवडून देईल. तुमच्या मनात कोण उमेदवार आहे? कुणी असेल, जो पवार साहेब जो उमेदवार देतील नवीन चेहरा, त्याच्या पाठीशी आम्ही, मग कोणी अपक्ष असू द्या किंवा कुणी असू द्या, जो नवीन चेहरा असेल त्याला आम्ही मतदान करणार. पवार साहेबांचं काय नेमकं, आता आप्पासाहेब जगदाळे पवार गटामध्ये काय होते, असेल आता तो प्रवीण पक्ष? माने आलेले आहेत. नेमकं उमेदवारीमध्ये त्यांच्यामध्ये टसल होऊ शकते का? काय नाही, उमेदवारी ही फिक्स ठरलेली आहे. हे फक्त ह्याच्या त्याच्या तोंडून आलेल्या गप्पा आहेत. उमेदवारी ही फायनल झालेली आहे. त्याच्यामुळं कुणी काही बोललं तरी उमेदवार हा आधीच ठरलेला आहे आणि ते योग्य वेळी तुम्हाला माहिती होईल. काय वाटतंय की सगळे आता उमेदवारीचं ठरलेलं म्हणतात, काय नेमकं वाटतंय, कोण उमेदवार असेल असं वाटतंय बर्णे मामांच्या विरोधात? आता बाकीच्या पक्षाचं काय सांगता येत नाही, पण मामाने हे आधी वक्तव्य केले की वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. मामा निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल. खरं तर मामा निर्णय घेतील ते वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल असं म्हणतात. इथले कार्यकर्ते जे आहेत ते खूप काही दबावाखाली असल्याच दिसते, कारण बोलायला तयार नाहीत. हर्षवर्धन पाटील एकीकडे तयारी करतायत इंदापूर मधली, दुसरीकडे भरणे मामा देखील सिटिंग आमदार म्हणून इथली तयारी करतायत. खरं तर या दोघांच्या लढतीमध्ये आणखी तिसरा तुतारीचा गट जो आहे तो देखील इथं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेला आहे, आक्रमक झालेला आहे. किंबहुना या इंदापूरच्या जागेवरून भविष्यात कोणत्या पक्षाला जागा मिळेल हे मात्र सांगता येणार नाही. मात्र सध्या कार्यकर्त्यांकडून मात्र जोरदार तयारी आहे. विधानसभा निवडणुकांचं बिगुल अजून वाजलेलं नाही, तरी देखील इथल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची उत्सुकता आहे. येत्या निवडणुकीमध्ये इंदापूरची जागा नेमकी कोणाकडे जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, इंदापूर.